सत्तर साहेब, आज उद्धव ठाकरेंची सभा झाली तुमच्या मतदारसंघात, सभेचं काय अपडेट तुम्ही घेतले का? काय सभेबद्दल तुमची प्रतिक्रिया? नाही, सभा घेणं हे त्यांच्या पक्षाचं काम आहे, पण त्यामधलं मला एक आश्चर्य वाटलं आणि तो आश्चर्य एक वाटलं का उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या समोर लोटांगण घेऊन त्यांची मताची भीक मागू लागले. हा एक विशेष आहे. मला तर एक आश्चर्य वाटतंय का ते त्यांच्या युतीमध्ये आहे का यांच्या युतीमध्ये आहे, काँग्रेसच्या सोबत आहे का भाजपच्या सोबत आहे का राष्ट्रवादीच्या सोबत आहे, हे त्यांनी पिक्चर क्लिअर करावं. परंतु मी जे ऐकलं की ते भारतीय जनता पार्टीचे लोक समोर बसले होते आणि त्यांना असं वाटलं की भाजपचे लोक आहे, कधी यांना आपण मतं नाही मागितली तर हे देणार नाही आणि हे दिले नाही तर डिपॉझिट जप्त होईल आणि डिपॉझिट वाचवण्यासाठी मला असं वाटतंय की ते आले असं. ते म्हणले की हे पहिल्यांदा बोलले की हे जितके आम्ही 40 लोक आहे, ही जी त्यांची परिस्थिती आहे ती मनस्थिती परिस्थिती, त्यांना मुख्यमंत्री पदावरून आम्ही पायउतार केलं तेव्हापासून त्यांना डॉक्टर बराडेकडे न्यावं लागेल मला असं वाटतंय. त्यांचे डोके खराब होतात, हेच अशी भाषा वापरतात आणि जी भाषा वापरू लागले ते त्यांच्या भाषेमध्ये काही तथ्य आहे का? एकच मी तर एक राज्याचा पहिला नेता बघितला असा की जो नेता एकीकडं मोदी साहेबाला तुम्ही शिव्या देतात, दुसरी तरफ भाजपची मतं मागतात. अरे असा ही दुटप्पी भूमिका चालेल का एकाच स्टेजवर? तिकडे भाजपला वाईट बोलत आणि सिल्लोड पुरता मला मदत करा असा प्रत्येक गावात जाऊन सांगत असेल, याचा अर्थ त्यांचे पायाखालची आता जिल्ह्यामध्ये बी मला वाटतं कोणताही सीट त्यांचा निवडून येणार नाही असं मला वाटतंय जे बोलू लागले. आणि नाही तर मग एखाद्या भाजपच्या नेत्यासोबत त्यांची बैठक झाली असेल ते तरी डिक्लेअर करायला पाहिजे होतं. हे तर मला आश्चर्यचकित नेता दिसला हो. आणि राहिला प्रश्न, मला बोलतात मी गुंडगिरी करतो, मी जमीन हडपतो. अरे मग 2019 मध्ये तुम्हाला माहित नव्हतं का? तुम्ही ह्या वेळेस आदरणीय सन्माननीय असा आहे, योद्धा तसा आहे. माझी त्या सिल्लोडमध्येच पहिल्या वेळेस इथं शिवसेनेची डिपॉझिट जप्त झालेला हा मतदारसंघ आहे. असं नाही काय शिवसेनेचा काही इथं सरपंच बी नाहीये, कोणीच नाहीये. अशा परिस्थितीमध्ये जे मला असं वाटतंय का आज त्यांना ज्या पद्धतीने एखादा गल्लीमधला लोकल नगरसेवक लोकल पुढारी बोलतो त्या पद्धतीने ते भाषण करत होते. ते मेडिकल कॉलेजचे काढलं त्यांनी, इतर भ्रष्टाचाराचे काढलं आणि हे सगळे मुद्दे मांडले. मुस्लिम समाजाच्या महिला तिथं आल्या हे त्यांनी दाखवलं. त्याच्याबद्दल काय? अरे बाबा, भाड्याने काही कमी मिळतात का लोक? कमालच झाली तुमची. अरे असे भाडेवर येणारे आणि शो करणारे हे लोक पहिल्यांदा नाही. मी गेल्या 40 वर्षापासून माझ्या विरुद्ध असं येणं, त्याचा मोबदला घेणं. आताही इथं 6 मुसलमान उभे आहे, मग की आता निवडून येण्यासाठी उभे आहे का 6? ते कुठंतरी भोकरदांच्या पेट्रोल पंपवरून पेट्रोल भरून येतात आणि इथं येऊन खर्च करतात. झाला काम. त्याच्याबद्दलही त्यांनी विषय काढला. ते म्हणजे की आता माझा मोदीला सवाल आहे, हीच तुमची संस्कृती आहे. अरे तुमची संस्कृती काय हे सांगा. मोदी सोबत बोलण्याची त्यांची संस्कृती आहे का? मोदी साहेबासोबत आम्ही गेल्या वेळेस 19ला निवडणूक लढली आणि मोदी साहेबाला बी धोका दिला. म्हणजे आम्ही तर कमी महागद्दार हे, आम्ही तर गद्दार नाहीये, पण हे महागद्दार आहे की ज्यांनी मोदी साहेबाचे फोटो लावून निवडणूक लढली. मी त्या युतीचा उमेदवार होतो आणि त्यानंतर सरकार बनवण्याच्या वेळेस खुर्चीसाठी काय केलं, ती खुर्चीचे बी आम्ही बरोबर आणून एक शेतकऱ्याचा मुलगा काम करणारा, घरामध्ये न बसणारा, पडद्याच्या आडमध्ये फेसबुकवर ऑनलाईनवरच्या ऐवजी चांगला काम करणारा मुख्यमंत्री. या 2.5 वर्षामध्ये मी तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलं आतापर्यंत बोटावर मोजणाऱ्या मुख्यमंत्र्यामध्ये, आणि एक आगळा वेगळा लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्याच्यावर बी आरोप करतात. दररोज सकाळ संध्याकाळ दुपार त्यांना इतकंच काम आहे. त्यांची खुर्ची, मी पहिले बोललो एकदा का आम्ही मुख्यमंत्री बदलला तर हेच होतं, ते बदलला. त्याचा बदला घ्यायला इथे आले. आता त्यांना माहीत पडेल 23 तारखेला ज्यावेळेस ब्रेकिंग न्यूज येईल का उद्धव ठाकरे सिल्लोडला आल्यामुळं सत्तार अजून 1,20,000 निवडून आला. हे आज माझं काम करून गेले ते.
मुसलमान, हिंदू, ब्राह्मण, तेली, माळी, कोळी, धनगर, गुजराती, अरे सिंधी बी एक सोडून पुरे सिंधी माझ्यासोबत आहे. एखादा मारवाडी असेल चुकून तो असेल ना तर पुरे मारवाडी मराठा समाजाची फौज माझ्यासोबत फिरू लागली. लोकल तर फिरू लागले. अरे मला आता हे तर माहीत पडलं का मी आता राज्याचा नेता झालो. एक राज्याचा नेता माझ्यासाठी भारतीय जनता पार्टीचे मताची भीक मागतोय. मग याच्यापेक्षा काय पाहिजे आता. हेच तर आता सिल्लोडवाल्याला माहीत पडला का आपला नेता देशामधल्या बोटावर मोजणाऱ्या नेत्यामध्ये सत्तारचा नाव गेला. मुस्लिम धर्मगुरू सज्जाद नोमानी यांनी त्यांना पाठिंबा दर्शवलेला असं कसं कोणी नोमानी. अरे यार ये नोमानी असो का सोमानी असो, सत्तार असो का फत्तर असो, हे काळ्या दगडावरची पांढरी रेस्ट ज्या वेळेस नरेंद्र मोदी साहेब आणि हे स्वतः उद्धव ठाकरे एकदा बाळासाहेब ठाकरे हे त्याच्या सोबत होते त्यावेळेस मी त्याला पाडलं. एकदा 31,000 नाही, एकदा 20,000 नाही, 9 मध्ये 14 मध्ये, तर आता तर माझ्यासोबत धनुष्यबाण बी आहे, झेंडा बी भगवा आमचा आहे, शिवसेना बी माझ्या सोबत आहे आणि विशेषतः मोदी साहेबाचा फोटो लावण्याचा बी अधिकार मलाच आहे, देवेंद्रजीचा फोटो. मग यांच्याकडं कशाच्या आधारे काय आधार होता असा काय त्याच्या आधारे ते भारतीय जनता पार्टीच्या लोकांकडून मतं मागू लागले. आता झालं ना कलंक. याला खुर्चीवरून काढला तो कलंक आहे. आणि मुख्यमंत्री पदावरून घरामध्ये फेसबुक चालवणारे, घरामध्ये बसून राजकारण करणारे ऑनलाईन वाले मुख्यमंत्री काढले आम्ही. आणि रिअल फॅक्टचा मुख्यमंत्री ज्यावेळेस एकनाथ शिंदे केला त्याचं दुःख आहे त्यांना. प्रत्येक लोक बोलतात की सत्तारचा याचा रोल फार मोठा होता. हे सर्व गुवाहाटीचा करंट त्याला लागला आता. अरे बाबा यांचेच तुरुंगाची वारी आता येईल काही दिवसाने. मी तर म्हणतो माझी चौकशी करा आणि मुंबई महापालिकामध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला, 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना काय केलं त्यांची चौकशी करा, दोघांची करा. मला चौकशा, त्याचा जेल भील हे सर्व नाटक पहिले होते, जुने बंद झाले. ज्यावेळेस आम्ही गुवाहाटीला गेलो त्यावेळेस बोललो यांना मुंबईत येऊ द्या, यांना मतदारसंघात येऊ द्या, आम्ही असं करू तसं करू. त्यावेळेस बी मी बोललो होतो मी एक छोटासा कोंबडीचा पिल्लू त्या धाग्यामध्ये बांधून आणतो आणि त्याच्या गल्लीने मातोश्रीपासून जातो, तर धक्काच लावून दाखवायचं आमच्या पिल्लूला इतका मोठा आठाण्याचा, त्यालाही दाखवू शकत नाही. ते काय मला बोलतील. सच्चा भाजपचा कार्यकर्ता गुंडागर्दी मोडून काढल्याशिवाय राहत नाही. हा मग बरोबर काढलं नव्हे. सच्चा भाजपवाल्यांनी जी मुंबईची गुंडगिरी महाराष्ट्रामध्ये जो गुंडा बसला होता त्याला पाय उतार करायला लावलं, मग भाजपनेच लावलं. बरोबर आहे ते बरोबर बोलले का सच्चा जो भारतीय जनता पार्टीचा आमचा नेता आहे नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेब आणि विशेषतः देवेंद्रजी यांनी त्यांना पाय उतार केला. हे सच्चेचे बिचारे. त्याचा आता इथे राहिला जो प्रश्न या सच्चा आहे का झुटा आहे हे तर 23 तारखेला माहीत पडेल. पहिली ब्रेकिंग न्यूज पाहून त्याला अटॅक नाही येऊन जाय का इतक्या मताने कसा आला 70 निवडून. दुसरं देवेंद्र फडणवीस एक वक्तव्य करतात की वोट जिहाद जर कोणी करत असेल तर मतांचा धर्मयुद्ध करण्याची वेळ आली. याच्यासाठी बोलले असेल. हा उद्धव ठाकरे वोटचा जहाद करत असेल तर याचा धर्मयुद्ध करण्याची पाळी त्यांनी आणली असं बोलायची. मला वाटतं की देवेंद्रजी याच्यावरच बोलले असेल उद्धव ठाकरे साहेबावर. दुसरं शरद पवारांनी पुन्हा एकदा इचलकरंजीमध्ये पाऊस पडत होता, भर पावसात सभा घेतली. नाही पवार साहेबाच्या बद्दल काही बोलावं इतका मोठा मी नेता नाही आहे, परंतु तुम्ही उद्धव ठाकरेच्या बद्दल विचारा, मी सर्व प्रश्नाचे उत्तर देईल. देवेंद्र फडणवीस शरद पवारांना म्हणाले की शरद पवार म्हणजे पक्ष फोडण्याचे भीष्म पितामह आहे. नाही मी पहिलेच बोललो का मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबासोबत काही गोष्टी करणं इतका उंचीचा पुढारी नाहीये. मला तुम्ही याच्याबद्दल विचारा. त्याचा कण जिरवायचा कोणाचाही राजकारणाचा राजकारण करणंच आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.